नमस्कार, मी रुचिता. मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, टोमॅटो आणि जांभूळ बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीन दरातील सुधारणेचा कल टिकून आहे. राज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीन आवक कमीच आहे, तर उठाव मात्र चांगला आहे. त्यामुळे काही बाजारात सोयाबीन दराने उसळी घेतली आहे. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीच्या दरात आज 100 ते 200 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दराने 6,300 रुपयांचा टप्पा गाठलाय. प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीचे भाव सरासरी 6,400 ते 6,700 रुपयांच्या दरम्यान आहेत, तर बाजार समित्यांमध्ये सरासरी 5,800 ते 6,300 रुपयांच्या दरम्यान सोयाबीनला दर मिळतोय. सोयाबीन मागणी वाढल्याने प्रक्रिया उद्योगाने खरेदी वाढवली आहे, तर सोया तेलाच्या दरात सुधारणा झाल्याने सोयाबीन बाजारात दराने उसळी घेतली आहे. पुढील काही काळातही सोयाबीनला मागणीचा आधार मिळून दरातील सुधारणा टिकून राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील कापड उद्योगांकडून गुणवत्तापूर्ण कापसाची मागणी कायम आहे, तर जागतिक बाजारात कापसाची मागणी टिकून असल्याने दराला आधार देत आहे. मागील काही आठवड्यांमध्ये चीन, बांगलादेश आणि व्हिएतनाम सारख्या देशांकडून भारतीय सुती धाग्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे, तर सीसीआयचा कापूस विक्रीचा भाव विक्रमी पातळीवर पोहोचलाय. तर बाजारात कापसाची आवक कमीच आहे. बाजारात कापसाला गुणवत्तेनुसार सरासरी 8,200 ते 8,800 रुपयांचा दर मिळतोय. यंदा देशातील कापसाचं उत्पादन कमी असल्याने बाजारावर परिणाम दिसून येतोय. त्यामुळे कापसाच्या भावात पुढील काही दिवस सुधारणा टिकून राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासक आणि जाणकार व्यक्त करतायत. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत, परंतु मागील आठवड्याच्या तुलनेत प्रमुख बाजारात कांद्याचे दर 100 ते 150 रुपयांनी सुधारले. कांद्याची आवक जास्त असून उठाव मात्र अद्यापही कमीच आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे निर्यात रोडावली आहे, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. प्रमुख बाजारात कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 600 ते 900 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय, तर काही बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याचे दर 900 ते 1,000 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत, परंतु त्याचं प्रमाण कमी आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा तडाखा सहन करावा लागला. त्यात आता उष्णतेच्या लाटांचा परिणाम कांदा पिकावर होऊ लागलाय. त्यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी घाई करत असल्याने बाजारात आवक वाढू लागली. पुढील काळात आवक कायम राहण्याची शक्यता असून कांदा दरात चढ-उतार दिसू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि जाणकारांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात टोमॅटोची आवक स्थिर झाली आहे, तर काही भागात टोमॅटोचा तोडा सुरू आहे. सध्या बाजारात आवक स्थिर असून उठाव चांगला आहे, त्यामुळे टोमॅटो दराला आधारही मिळतोय. सध्या बाजारात चांगल्या गुणवत्तेचा टोमॅटो सरासरी प्रति क्विंटल 1,000 ते 1,400 रुपये दराने विकला जातोय. टोमॅटो पिकाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अवकाळी पावसाचा फटका बसला, तर उष्णतेच्या झळांमुळे टोमॅटोच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. बाजारात टोमॅटोची आवक पुढील काळात स्थिर राहील, त्यामुळे दर टिकून राहतील, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी वर्तवलाय. राज्यातील बाजारात जांभळाची आवक सुरू झाली आहे, परंतु अवकेचं प्रमाण कमी आहे. प्रमुख बाजारात आवक 20 क्विंटलपेक्षा कमी आहे. बाजारात उठावही कमीच आहे, त्यामुळे दरावर दबाव दिसतोय. अवकेच्या सुरुवातीला 350 रुपये किलोपर्यंत जांभळाचे दर पोहोचलेत, परंतु उठाव कमी असल्याने दरावर दबाव आलाय. सध्या राज्यातील प्रमुख बाजारात जांभळाला सरासरी प्रति क्विंटल 25,000 रुपयांचा दर मिळतोय. यंदा हवामानातील बदलामुळे जांभूळ उत्पादकांना फटका बसला. मोहराला फळधारणा कमीच झाली, त्यामुळे जांभूळ उत्पादक अडचणीत आलेत. पुढील काळात जांभळाची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे, परंतु मागणीचा आधार मिळून जांभळाच्या दरात काहीशी सुधारणा दिसून येईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.